कांद्याची पात परत आली वाढली. परत वाढली पूर्ण कापायला पाहिजे. हे का असं वाईट वाईट झालं? कीड लागली का? अरे बापरे, कदाचित बघायला पाहिजे गुगल. Nine, 10, 1, 2, got it. 3, 4, last, stop, sit up. Up, 1, 3, 1, 3, 4, 3, 5. बाय द वे, काल माझ्या घरी जी आली होती स्कूल फ्रेंड, तिच्या घरी आज होतं हळदी कुंकू. सो तिच्या घरी मी आता आली होती. आणि ती सुप्रिया आणि हा तिचा नवरा निलेश, जो की मी ह्याला अगोदरपासून ओळखते. हा, भेटू परत, प्लॅन करू काहीतरी. निलेश, नाईस टू मीट यू. बाय बाय. तर फ्रेंड्स, हळदी कुंकूवरून पूजा तर जाऊन आली. घरी आपण थोडाफार जेवलो आणि त्यानंतरला आता मी चाललोय आपल्याच बिल्डिंगमध्ये. पूजाचे जे फ्रेंड सर्कल तुम्ही बघितलंय त्यातून पाठवळे करून आहेत, त्यांच्या घरी गणपती येत आहे. तर मी त्यांच्यासोबत जाणार आहे आणायला. आणि पूजा चालली आहे बुकूकडे, सरुताईकडे बुला आणायला. तर आपण जाऊ. आणि कोणता गणपती आहे? मागी गणपती. आपण जाऊ आणि आज येणार आणि परवा जाणार 1.5 दिवसाचं. अच्छा, आपण जाऊ आणि त्यांच्यासोबत घेऊन हा आण ना. हो, मी एकटी सगळी तयारी करणार, तू मला मदत पण नाही करणार. हर्ष, मग गाडी चालवायला बरं पडेल. मी गाडी चालव. ही चालवेल ना. तुम्ही तिच्यावर बसा. 10 सेकंडला जा. बाय बाय. बाय. बरोबर, म्हणजे युटर्न मारला तळावच्या पुढे लेफ्टला संकेश्वरच्या इथे रस्ता तो ना. मला फॉलोच करते, पण इथे युटर्न मारायला सांगतोय मी. लेके आ रहा जाना, मतलब गेट पे ही रहना, खाना खा के बैठ जाना. कुठला आहे? मोरया. तर फ्रेंड्स, झालंय सर्व काही. उद्या सकाळी 4चा ते बोलले, अराउंड 4चा मुहूर्त आहे काहीतरी, तेव्हा ते आरती करते. आपण आता जाऊ घरी. झाले 12 आणि मस्त वाटलं, छान वाटलं. दरवाजा उघडण्यासाठी भांडण चालू आहे. आवाज पप्पा विटावरती काका त्यांच्या घरी आहे. तिला असं वाटलं की आपल्याच घरी येणार आहे. आले वरतून ती आवाज येत होती तुला. हा, आला ऐकायला आला. आलो रिटर्न घरी. मस्त आता फ्रेशअप होतो. उद्या जाऊ आपण आरतीला. बाय द वे फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. आपल्या लक्षातच नाही, पूजाला मी घ्यायला गेलो तेव्हा आपण व्लॉग स्टार्ट केलेला. झालं बघितलं. अगं नाही, तुझ्या घरी यार, तुझ्या घरी येईल तेव्हा सांगू. तर फ्रेंड्स, हे होतं राम कथा ठेवली आहे, तर त्याचाच ते कार्यक्रम चालू आहे सोसायटीमध्ये.
आजकाल ब्रोकोली आपल्या बऱ्याचशा स्नॅक्स मध्ये चालली आहे की नाही. चांगलं आहे. ब्रोकोली टेस्ट पण छान आहे भाजीमध्ये. साईड बाय साईड आपलं ब्लॅक कॉफी पिणं चालू आहे. ओके बेटा, गरमागरम मॅगी रेडी आहे फ्रेंड. आणि त्यासोबतच आपलं ब्लॅक कॉफी हानी टाकलेलं. काय पाहिजे मग मम्मा बनवत ना. कच्चं नाही खायचं बेटा, कच्चं नाही खायचं. कच्ची मॅगी नाही खायची. मी फोन करेल पोलिसांना नाही. मग तू खाली आहे ना, तो बुवा आहे त्यांच्या दरवाजाला बुवा काय भूत आहे. भूत कसा आहे तो, कशी जीभ काढून आहे आणि जिभेने खेचतो तो आतमध्ये. भूत आहे की बेडूक आहे. दरवाजाला नाही का नजर नाही लागायचं म्हणून ते लावतात ते. हा हा हा. कोण आहे? कॉफी छान आहे. तसं बोललं जातं की गरम पाण्यामध्ये हानीचं जे पण असतात त्याच्यामध्ये ते सगळं डाय म्हणजे नाही राहते. पण फॅट लॉस साठी बोलतात की ब्लॅक कॉफी मध्ये हानी टाकून पिलेलं बरं असतं. एक सेकंड ना. काय आलं? ओके ओके ओके. हा काय रे? अरे हा फेसेस कॅनडाचं काय कोलॅबरेशन. कशावर? इंस्टाग्राम, युट्यूब? युट्यूब शॉर्ट्स हवे फक्त हा. तू काय हा बोलली? हा हा बोलली पण. हा प्रतीक्षा होती माहिती आहे ना आपली. प्रतीक्षाच्या ऐवजी आयुषी आहे. अच्छा, ते त्याला शिफ्ट झालं. पर्पलच्या प्रोडक्ट स्क्रिप्ट पीडीएफ सगळं पाठवायला. काय आणि काय प्रोडक्ट स्क्रिप्ट पीडीएफ पाठवायला बोल. नाही पहिले प्राइस सांगू दे ना. काय फ्रेंड्स, किती सांगायची प्राइस? बुग्गूला विचारूया. बेटा किती प्राइस सांगूया का व्हिडिओची? हे नाही मला अरे, नको. हनी टाकलंय. टेस्ट हानी टाकले एक छोटस. अरे यार हर्ष, तू पी ना तुझं जिमचं काय आहे ते. जिमचं थोडी आहे हे फॅट लॉस आहे. तुला पण फॅट लॉस करायचं ना? नाही करायचंय मला. मी तशी आहे तशी ठीक आहे. मला काही प्रॉब्लेम नाही त्या गोष्टीचा. तुला दाखवतो मी. थांब जरा. मॅगी वा रेडी आहे फ्रेंड्स. पुढे सगळ्यात स्वस्त काजू कुठे भेटतील मला? चोर बाजार. काजू कोकणात भेटते. स्वस्त बदाम पिस्ता वगैरे. काजू बोललास ना? म्हणजे मला पूर्ण ड्रायफ्रुट्स हवेत. कारण की असं होतं उठल्या उठल्या झोपायच्या पहिल्या अधून मधून मी खातो ना, मोठी भरून खातो तर ते संपतंय लगेच. मोठी बसून खातं का कोण? त्यातून अर्धी मुठ्ठी कोण घेतं तुला पण माहिती आहे ते. ठीक आहे, प्लास्टिकचा आवाज आल्यावरती एक व्यक्ती लगेच धावत येतो काय उघडल्या करून. तर कुठून स्वस्त भेटतील? मी जाऊन तिथून आहे ना मस्त 2-3 किलो म्हणजे मोठं पॅकेट घेऊन येतो. महिनाभर जाईल किंवा 15 दिवस तरी जाईल असं. पण ते पण महाग आहे यार. का तेवढं महागच असते? काजू बदाम महागच असतात. कुठंतरी असेल ना तिथे स्वस्त असेल. होय हळू बेटा. चांगला चटका. हळू. गरम आहे. बेटा तू पण खाणार ना काजू बदाम माझ्यासोबत? तू मॅक्सी घाल ना तुझी. का शेंगुडी बसलीस? मॅक्सी घाल ना तिला. अंगाला हवा लागू दे. आरती चालवली आरती. फ्रेंड्स माहिती असेल तर प्लीज सांगा बरं का, स्वस्तात काजू बदाम कुठे भेटतील मला मस्त मस्त मोठं पॅकेट. बट वो तो कल आप नहीं आए थे ना, मतलब ये कोड किस चीज का रहेगा फिर? कैंट का जो कॉल रजिस्टर होता है ऑनलाइन, ओके. तो उसमें रीजन डालना पड़ता है कि कस्टमर अच्छा। घर पे नहीं है, कल बुलाया है, हम्म. कस्टमर विल कॉल, तो कोड लगता है उसको क्लोज करने के लिए केस को। अच्छा, पर वो कॉल मतलब कल आया था कोड या आ जाएगा? क्योंकि कल आप ही नहीं आए थे ना, आपने बोला लिफ्ट बंद है इसके लिए मैं नहीं आऊंगा वो करके. लिफ्ट बंद था, बिल्डिंग इसलिए में मैं आके बोला भी. आज करके दूंगा। और पूजा में भी जाना था ना, इसके लिए मैं निकल गया फटक से। कल 4 कॉल पेंडिंग किया था। हाँ, तो अभी हम लोग निकल रहे, बट कल आप आ जाने चाहिए थे. मैं भी बिजी था इसके लिए कुछ बोला नहीं. बट लिफ्ट बंद है इसके लिए 6 माले आप ग्राउंड फ्लोर पे आके आप रिटर्न चले गए कि लिफ्ट बंद है आपका. विदाउट सर्विस क्यों क्लोज कर रहे हो भैया? एक्चुअली 24 घंटे तक ही ओपन रखना पड़ता है कॉल, उसके बाद तो ये आप फिर ये जो कोड देंगे तो आप ये ऐसा बताएंगे ना कि सर्विस आपने कर दिया करके. जस्ट घरी पोहोचले फ्रेंड्स मी जिम वरून. तर घरी पोहोचतात बघतो तर पूजा बनवते मोदक. आणि तुला आता मोदकाचं पीठ कुठून भेटला?
थोडस होतं माझ्याकडे, त्याच्यात बनवते. ऑलरेडी ते 3. आता ह्याचं काय बनवायचं बाकी आहे. उकडी द्यायची ना त्याला, उकडायचं. त्यात एक छोटासा चॅलेंज आलाय. स्कूटीमधलं पेट्रोल पूर्णपणे संपलंय. मला त्याला काल लक्षातच नाही. आता अर्ध्या रस्त्यात जिमला त्याने धक्का मारत नेली परत, सॉरी म्हणजे अर्ध्या रस्त्यात जाऊन बंद पडली तेव्हा धक्का मारत घरी आणून ठेवली. परत जिमला गेलो आणि आत्ता आलोय. तर मी आंघोळ करून घेतो परत आणि बघू, पेट्रोल भरायला गेलो तर गेलो, नाही तर मग सार्थकचा बड्डे पण आहे आज. तेजस तुम्हाला माहिती आहे बुब्बूसोबत खेळायला येतात दादा, ते त्याचा छोटा भाऊ ना सार्थक, त्याचाच बड्डे पण आहे. तर त्याच्यासाठी गिफ्ट पण घ्यायला जायचं होतं. बट आता स्कूटी बंद आहे तर मी बोलतो हिला ऑनलाईनच ऑर्डर करा. सगळ्याच गोष्टी ऑनलाईन कशा मागवणार ना. हा मग चालत गिफ्ट जाऊया. पण घ्यायचं आहे, गणपतीच्या पाया पडायला जायचं तर ते हार पण हा. घ्यायचे, फ्रुट्स घ्यायचे. मग चालत जाऊया. बघतो स्कूटीला धक्का मारत इथून ते आपल्याला 20-25 मिनिटं लांब आहे. तिकडेच इथे पेट्रोल पंप आहे डायरेक्ट स्टेशनच्या इथे. पेट्रोल ऑनलाईन नाही मागतात मागव. नाही यार, मी त्यात तिथे गेलो पण जिथे आपण स्कूटी सर्व्हिसिंगला दिलेली त्यांना म्हटलं दादा काही थोडेफार पैसे घेऊन पेट्रोल भेटेल का स्पेअरमध्ये थोडंसं पेट्रोल पंपपर्यंत जायला. मग? ते बोलले ना असं नाही. जाऊ दे ठीक आहे, पहिला काहीतरी खाऊन घेतो मग थोडी एनर्जी येईल डोक्याने Juice विचार तो करायला. बनवलेला. ए हा व्हेरी गुड पूजा. वा. फ्रेंड्स गरमागरम मोदक रेडी आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 10 11 12. 11. हा बोल. हा मी येते. हा तू झालं का सांग तयारी. येऊन अगोदर फ्रेंड्स एक छान छान मोदक खाऊन. माझ्यासोबत कोण खाणार आहे मोदक? नको. का बरं? अगोदरपासून मित्र आहे खूप. त्याचं नाव काय? निशांत सिंग. निशांत. हाय निशांत. ऐक अच्छा तो पण बर्थडेला आहे त्यावरती ना. अजून स्टार्ट नाही झालं ना बर्थडे. नाही ना. परी दीदी नाही आली पण तू जा लवकर तयार हो. फ्रॉक राहू दे आता फ्रॉक नको, हे घालूया आपण. हे फ्रॉकच तर आहे ना, ह्याला फ्रॉकच तर बोलतात. हे घालते हे फ्रॉक नंतर घाल ना ते फ्रॉकच घाल. अरे गणपतीला जाता वेळी घाल. इथे बघ बाय बाय. मी येते सांग, मी वरती येते 2 मिनिटात. हो खाली. पहिली पण वाईट. बाय भाव्या. बाय ग. चल पटकन मी तयार होते. मी फ्री आहे. फ्री नाहीयेस तू पण येणार आहेस कुठे? नंतर जाऊन येते. हा वरती. सुखा कसा तो सुका जवळा बनवते तशाच टाईप मध्ये ती चटणी सारखं असतं. चटणी म्हणजे तू म्हणशील की हिरवी चटणी बिटणी तशा टाईप मध्ये नाही. सुक्कावाला बोंबील. हा मग तसंच मग उद्या आणतो, मला तू सुक्या बोंबलाची चटणी बनवून दाखवच. आणून दिल्यावर कोण पण देईल करून. कोण पण म्हणजे किती लोक आहेत घरात? तू पण तर आहेस. आता ही बर्थडेची तयारी चालू आहे की याची वरची जायची? बर्थडे तर अशी काय पूजा बघा रेडी झाली बर्थडे साठी. ओके तर जा मस्तपैकी एन्जॉय करा बर्थडे. मी थोड्या वेळ झोपून घेतो. मला पूजा 1-2 दिवस झालं थोडं तब्येत ठीक नाहीये, सर्दी झाली. आणि मगच झोपणार डायरेक्ट. तू आता येईपर्यंत अर्धा तास तरी आहे की नाही? अर्धा 1 तास आहे ना तुला? कशाला मी लगेच 10 मिनिटात येणार आहे. लगेच जायचं आम्हाला. बर्थडेला जाऊन का तू फूक मारून येणार आहे केक वरती? हा 3-4 मिनिटाचा तरी ब्लॉग काढा. नव्हत्या ना. हो नाही बरं हे बघ इथे बघा इथे बघा इथे बघा ते मम्माकडे बघ. हे पुन्हा करा ना हॅपी बर्थडे टू यू. हे साखरे कसं चाकू घे. घ्या 1 2 3 हॅपी बर्थडे टू यू डिअर सार्थक हॅपी बर्थडे टू यू मे गॉड घे बस ना तुझं आवडते काय म्हणजे असं थंडी भरून आल्यासारखं होतं तर आणि झोपावं असं पण वाटतंय खूप. चला थोडा वेळ पडू, पूजा आल्यावरती मग वरती जा. बुगो
दादाला विश कर, दादाला विश कर. बघू दादाला विश कर. बोलली मी बोलली. हॅपी बर्थडे सार्थक. थोडीशी झोप झाली आहे. चावी का घेऊन जात नाही मला समजत नाही. बापरे, हे काय आहे? एवढा मोठा केक तुला दिलाय. बापरे, पाणी आहे ना, टाकी चालू कर. काय ते ड्रम? केक आहे. केक खालचा एक लेअर, मधला लेअर आणि त्याच्यावर एक छोटा लेअर. अच्छा 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 अच्छा. हे घे व्हॉट इज दिस? केक. तेही बटाटा चिप्स सोबत. थोड्या वेळासाठी बरा होतो, खाऊन घेतो. मग आपल्याला निघायचंय वर ना. हा, आम्ही जाऊन येतो पटकन. कुठे? 10व्या आणि 7व्या. अच्छा, दुसरीकडे. ओके ओके. नाहीतर मग तू तर येणार नाहीस तसं पण. नाही. टडॅन. अरे बापरे, अरे पूजा पॅक केक व्यवस्थित तरी पॅक करायचास. थोडं तरी ब्लॉग काढ यार. काढला मी, पण बोलली नाहीये तिथे. बर्थडे करताना मी त्यांना रिटर्न करायला सांगितलं माहितीये. मी जायच्या अगोदर त्यांनी केक कटिंग केला होता. मी म्हटलं रिटर्न कटिंग करा आणि बट पुन्हा बोला. चला मी जाऊन येते. ए बघू चल. बुबूला घेऊन हा, आता आता बिल्डिंग मध्ये इतरही आहेत आपले. त्यांच्या पण घरी गणपती बाप्पाचं आगमन झालंय. तर पूजा आणि बुबू आता त्यांच्याकडे आशीर्वाद घ्यायला चालेल. जावा. सुट्टे पैसे आहेत काय रे? बघ माझ्या वॉलेट मध्ये असतील तर. बेटा तुझ्याकडे आहे सुट्टे पैसे? तुला मी सांगितलं होतं. तिने काय घेतलंय? क्रेयॉन्स आणि हे करून. अरे तर तिला रिटर्न गिफ्ट भेटले ते. अच्छा. बेटा आता ठेवून दे. मम्मा सोबत जा, आल्यावरती खेळ. आल्यावर खेळते. आता ते ठेवतेच. ते घेऊन नाही जायचं. ते घेऊन मी नाही आल्यावर खेळायचं त्याला. चल. ऑकवर्ड राहू दे बाजूला, थोडं पिच काढ. ते यात काय ऑकवर्ड, आपलं प्रोफेशन आहे यार. तर ज्यांच्या घरी गणपतीच्या पाया पडायला आलो होतो तर या आहेत त्या पुजारी आणि ती त्यांची मुलगी आहे. आणि असा काही त्यांचा तो गणपती आहे आणि इतकं अप्रतिम आहे, बघूनच खूप छान वाटतं. मस्त डेकोरेशन वगैरे पण केलंय. वाव. झोपलेलो. चल तयार हो. किती वेळा बेल वाजवते रे? मला वाटलेलं तू झोपलाच असणार म्हणून मी तर टन 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 वाजवली. तू खा बेटा.